नमस्कार मंडळी. आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत. पुस्तक आहे धीर धरा आणि याचे लेखक आहेत पंडित श्रीराम शर्मा आचार्य. भारतातील एक थोर आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत. त्यांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. म्हणजे हजारो पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी, कोट्यावधी लोकांना जोडलंय, शांतिकुंजसारख्या संस्था उभ्या केल्या आहेत. तर आज आपण याच धीरधरा पुस्तकातून काही महत्वाचे विचार समजून घेऊया. म्हणजे व्यक्तिमत्व कसं बदलायचं किंवा आजच्या या धावपळीच्या जगात मनशांती कशी मिळवायची, हे विचार फक्त वाचायचं नाही तर ते जगण्याचा मार्ग कसे बनू शकतात यावर आपण जरा बोलूया. अगदी बरोबर बोललात. हे पुस्तक म्हणजे निव्वळ सल्ला नाहीये. खरं तर ही एक प्रक्रिया आहे, स्वतःला ओळखण्याची, आपली आतली शक्ती जागवण्याची. आणि अर्थात सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. हो, म्हणजे नेहमीच म्हटलं जातं की दुसऱ्यांमध्ये दोष बघण्याआधी स्वतःकडे बघावं. पण हे पुस्तक याला फक्त दोष शोधण्यापलीकडे कसं नेतं? आहे आत्मविजय. लेखक म्हणतात की जगावर विजय मिळवण्याआधी स्वतःवर विजय मिळवा. आपल्या सवयी, आपलं मन. जेव्हा आपण असं करतो, स्वतःला ओळखतो, आपल्या मर्यादा, आपली शक्ती, तेव्हा बाहेरच्या गोष्टींवर किंवा लोकांवर नियंत्रण ठेवायची गरज नाही वाटत. आणि यासाठी ना आपला विवेक जागृत हवा. म्हणजे फक्त बरोबर चूक ओळखणं नाही, तर आतला आवाज ऐकून योग्य निर्णय घेता येणं. अच्छा, आणि हाच आत्मविजयाचा पुढचा टप्पा म्हणून लेखक जीवनाला यज्ञ बनवणं सांगतात. ही कल्पना खूप खोल वाटते, पण रोजच्या जगण्यात त्याचा अर्थ काय? म्हणजे अनेकांना हे जरा अवघड वाटू शकतं. खरे, यज्ञ म्हटलं की लोकांना होम हवन आठवतं, पण इथे अर्थ खूप वेगळा आहे, व्यापक आहे. याचा अर्थ आहे की आपलं प्रत्येक काम, मग ते कुणाशी प्रेमानं बोलणं असो, वेळेचा योग्य वापर असो, गरजेपुरतं बोलणं असो किंवा प्रामाणिकपणे कमावणं असो, हे सगळं एका मोठ्या हेतूसाठी करणं, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी. लेखक म्हणतात की हे नियम म्हणजे काय, तर आपली आंतरिक ऊर्जा वाचवण्याचे आणि ती योग्य ठिकाणी लावण्याचे मार्ग आहेत. त्याने मानसिक संतुलन टिकतं. पण हो, यासाठी अहंकाराचा त्याग महत्वाचा आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. तिथे या विचारांची गरज जास्त का वाटते? अगदी. कारण आजची जीवनशैलीच अशी झालीय की आपल्याला शांत बसायला, स्वतःबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. सतत आपण बाहेरच्या जगात गुंतलेलो असतो. त्यामुळे आतली शक्ती कमी होते, स्ट्रेस वाढतोय. हे पुस्तक नेमकं इथेच महत्वाचं ठरतं. ते आपल्याला आठवण करून देतं की थांबायला हवं, वेळेची हाक ओळखून आत वळायला हवं, स्वतःच्या विवेकाने पुढे जायला हवं. हीच आतली शक्ती मग आपल्याला कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला मदत करते. आणि याच आंतरिक शक्तीचा एक महत्वाचा पैलू म्हणजे आत्मनिर्भरता. पण आपण अनेकदा नकळत का होईना इतरांवर अवलंबून असतो, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. याबद्दल पुस्तकात काय म्हटलंय? काही वेगळा दृष्टिकोन आहे का? हो, लेखक अगदी स्पष्ट सांगतात की इतरांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे काय, तर हवेत किल्ले बांधण्यासारखं आहे. खरा खजिना आपल्या आतच आहे, फक्त तो ओळखायला हवा. आत्मनिरीक्षण आणि कष्टातून जो आत्मविश्वास मिळतो, तीच खरी ताकद आहे. काही अडचण आली की नशिबाला किंवा दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या प्रयत्नांवर, इच्छाशक्तीवर विश्वास ठेवायला हवा. लेखक स्वतःच्या अनुभवावरून सांगतात की त्यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत यामुळेच ते एवढं मोठं काम उभं करू शकले. म्हणजे आत्मपरीक्षण, आत्मनिर्भरता आणि मग येतं कृती. बरोबर. बोलावे कमी, करावे जास्त, हा विचार याच संदर्भातला का? हो, नक्कीच. कारण शब्द क्षणभर टिकतात, पण कृतीचा प्रभाव जास्त काळ राहतो. जेव्हा आपण आपल्या कामामधून काहीतरी उभं करतो, तेव्हा लोकांना वेगळं काही सांगायची गरजच पडत नाही. ते आपल्या कृतीतूनच शिकतात, प्रेरणा घेतात. नुसती बडबड किंवा तक्रार करण्याऐवजी विधायक कामात स्वतःला गुंतवून घेणं, नकारात्मक विचार बाजूला ठेवणं, हे मानसिक शांततेसाठी पण गरजेचं आहे, असं लेखक म्हणतात. याचा एक प्रकारे व्यावहारिक मार्ग दाखवताय. आंतरिक शक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक कृती, यातून बदल शक्य आहे हेच पुन्हा पुन्हा जाणवतं. अगदी बरोबर. आणि शेवटी एक विचार नेहमी लक्षात ठेवायला हवा. आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू. परिस्थिती चांगली आहे की वाईट हे आपल्या बघण्यावर अवलंबून आहे. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य दिशेने सतत प्रयत्न केले तर कोणतेही ध्येय गाठणं शक्य आहे. ज्यांना हे पुस्तक धीर धरा, लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य अधिक वाचायचं असेल किंवा मिळवायचं असेल, त्यांनी श्री वेदमाता गायत्री ट्रस्ट, शांतिकुंज, हरिद्वार यांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्या www.awgp.org या वेबसाईटला भेट द्यावी. तिथे हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन विकत घेता येईल. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातोय विचार करण्यासाठी.
जेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकटे असतो तेव्हा अशी कोणती आंतरिक शक्ती आहे जी आपल्याला बाहेरच्या जगावर अवलंबून न राहता आपलं ध्येय गाठायला सगळ्यात जास्त मदत करते?